पंढरपूर शहरातील गोपाळपूर रस्त्यालगत असलेल्या हिंदू वैकुंठ स्मशानभूमीत खरं तर पाण्याची अडचण निर्माण झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. आपण आता बघू शकतो की ह्या ज्या वैकुंठ स्मशानभूमीमध्ये जो हापसा दिलेला आहे नगरपालिकेचा, तो गेल्या अनेक वर्षापासून बंद असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर दुसरी बाजू बघितली चंद्रभागा नदी देखील शेजारून वाहते, मात्र चंद्रभागा नदी पात्र देखील खरं तर कोरडं पडल्यामुळे इथे येणाऱ्या मैताला खरं तर या पाण्यापासून वंचित राहावं लागत आहे. आपल्या हिंदू संस्कारानुसार जर आपण बघितलं तर इथं आलेल्या मैताला स्नान घालण्याची खरं तर परंपरा आहे. त्याचबरोबर चंद्रभागेचं आणि गंगेचं पाणी देखील या मैताच्या तोंडात टाकलं जातं. मात्र आपण जर आता बघितलं तर हापसा बंद असल्यामुळे आणि चंद्रभागेचं पाणी कोरडं झाले असल्यामुळं घाण पाण्यानेच खरं तर येथील नागरिकांना आता स्नान घालण्याची वेळ तर त्यांच्यावर आलेली. आपण जर बघितलं तर भाजपचे जे शहर अध्यक्ष त्यांनी देखील याबाबत अनेक वेळा नगरपालिकेकडे अर्ज केले होते, विनवण्या केल्या होत्या, मात्र अजूनही तो हापसा सुरू झालेला नसल्याची त्यांनी तक्रार केली. त्यांनी ह्याच्यावर आवाज देखील उठवला. ते स्वतः आपल्या बरोबर काय सांगताल, काय नक्की मागणी, काय परिस्थिती आहे स्मशानभूमी? आपल्या गोपाळपूर रोडवरील वैकुंठ हिंदू स्मशानभूमीची अवस्था अतिशय खराब झालेली आहे. इथं मैताला आल्यानंतर मैताला आंघोळ घालण्यासाठी किंवा पाणी पाजण्यासाठी इथं पाणी पण नाही. इथला हातपंप बंद आहे आणि नदीच्या पात्रामध्ये पाणी नसल्यामुळे खड्डे पडलेले आहेत. इथं त्या घाण पाण्यात आळ्या झालेल्या आहेत. असलं पाणी एक दोन वेळा मृतांच्या नातेवाईकांनी त्या मृताला पाजलेला अतिशय म्हणजे हे अवस्था या पंढरपूर नगरपालिकेच्या स्मशानभूमीत झालेली आहे. या नगरपालिका प्रशासनाचा निषेध करतो आणि लवकरात लवकर हे जर इथले हातपंप किंवा बोर जर नाही चालू झाल्या तर आम्हाला नगरपालिकेच्या वतीने तीव्र आंदोलन नगरपालिकेच्या विरोधात छेडावे लागेल. भाजपच्या वतीने आंदोलन असणार नाही, आम्ही सर्व इथले सामाजिक संघटना घेऊन त्यांना सामाजिक म्हणजे ज्या ज्वलंत प्रश्नावर आम्ही हा आवाज उठवणार आहे. आपण बघितलं असेल की ह्या ज्या हिंदू वैकुंठ स्मशानभूमी आहे तिथं पाण्याअभावी अनेक नागरिकांचे हाल झाले. त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते देखील आता आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतं. लवकरात लवकर नगरपालिका प्रशासनानं हा हापसा सुरू करावा, त्याचबरोबर चंद्रभागेच्या पात्रात पाणी सोडावं आणि तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विक्रम शिरसाट यांनी दिलेला आहे. पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.